बाबा दोघे जण येणार नाही तर चाल ना घरी. तिकडच जा. मी आपल्या याले रोशनले बी तिकडच जेवायला बोलवून राहिली. तर चाल ना. इथं काय करते एकटी बसून? भेव नाही लागू राहिला तुला? आई का मला भीती नाही वाटून राहिली. मला वाटलं मामा ना मामी येणार खरं घरी असं वाटलं, म्हणून मी वाट पाहून राहिली. मामीला फोन केला पण मामी उचलून नाही राहिला फोन. मी म्हटलं नसन येत, टाइम वगैरे असन बा त्याले घरी आले तर स्वयंपाक वगैरे बनवून घेतो म्हटलं मी. मला असं वाटलं फोनच उचलत नाहीये. मी वाटच बघून राहिली किती वेळची. तिथं शांत शांत राहते ना माहिती. 10 वेळा आईची रिंगटोन तर माहिती आहे तुला कशी आहे तर म्हणून का नाही ते का नाही उचलत नसन व तिनं का नाही मोबाईल बंद गिंद करून ठेवला असन आणि इथं का नाही सायलेंट वर करून ठेवला असन म्हणून नसन उचलत. मले का नाही आईचा फोन आला आता, म्हणे मी येत नाही म्हणे, सोनमले घेऊन जा म्हणे त्या घरी. आई म्हणे येणं नाही होत म्हणे, तर सोनमले घेऊन जा म्हणे, तिथं पाहुणे आहे म्हणे सर्वे आणि माय बाबाचे सक्के हे होय ना, मांब होय ना माय बाबाचे सक्के. तर मग आता सूरजजी गेले, माहितीवर गेले होते सूरजची बी ना आले वापस. ते कायले थांबते, इकडले इकडून चालले आले ते. आई ना बाबा थांबन आजच्या दिवस, उद्या संध्याकाळपर्यंत येन. मग मी आज तुझ्याच इकडे झोपू का मग? अहो ना म्हणून तर आली ना मी. स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आम्ही दोघे सासा सुनाने केलं. तुले आवाज देजो म्हणे आई म्हणे स्वयंपाक कराले, पण मग माई सासू काय म्हणे राहू दे म्हणे. तिले काय दे म्हणे आवाज देतो, आम्ही दोघे जणीनं मिळून करून घेतला. माय सासू ना मी ना स्वयंपाक वगैरे झालेला आहे. रोशनले बुई इकडून जाता जाता घेऊन जाऊ जेवाले, तर तिकडे बसलेला आहे वाटते. आणि तुले बोलवाले आली मी, तर तू मस्त बसून आहे बाई. झालाय का ग स्वयंपाक? मला आवाज द्यायला पाहिजे नव्हता ना तू, मी करू लागलं असतं थोडं काही. आवाज द्यायला पाहिजे होतं मला. किती वेळची मी बाहेरच बसून आहे. मला असं वाटलं की मामा मामी नाही रोशन वगैरे येईल, पण रोशनही आला नाही. कुठं गेला तर खूप वेळचा आला होता ग कॉलेजमधून. दुकान लावलेलं आहे त्यानं भाजीपाल्याचं. मग सकाळी नेलं होतं ना विकाले, त्याच्यातला थोडाफार भाजीपाला राहिला, तर आता दुकान लावलं त्यानं. आता जाता जाता त्याच्या दुकानाकडून जाऊ आपण आणि त्याने मग का नाही म्हणतो घरी येतो बा जेवण करायला. तू न मी चालला पण जेवण करून घेऊ. माझ्या सासूचं सासऱ्याचं बी झालं, फक्त आपण दोघी राहिलो ना रोशन राहिला. हो का? चल मग हे दरवाजे वगैरे लावा लागेल ना तिकडून मागून. रोशनी तू मागच्या साईडनं दरवाजा लावून ये ना ग, मला भीती वाटते तिकडं मागच्या साईडनं. अंधार अंधारच आहे, तू तो दरवाजा लावून या, मग इकडून मी लॉक करून देते. मागच्या साईडनं मला भीती वाटते, झाडं जुडं आहे का नाही तिकडं, मग मला भीती वाटते, पण लावतो मी. आता मला तशी सवय पडली होती, कारण की हे मायाच घर आहे ना. बरं मी लावून येतो तिकडला दरवाजा आणि मग का नाही दरवाजा लावून चाललं जाऊ मग आपण. चल लॉक वगैरे बाहेर घेऊन ये ग सोनम, बाहेर लॉक वगैरे घेऊन ये तोपर्यंत. हो आणते ना मी लॉक वगैरे घेऊन येते, तू जा तोपर्यंत दरवाजा लावून येतो. पाहिजे बरोबर अंधारात वगैरे काही पण. मोबाईल नाही आणला का तू? थांब मी मोबाईल घेऊन येतो तुझ्या माग. नको मोबाईल नको घेऊन येऊ, मी पटकन लावतो आणि येतो. चल तू त्यावर इकडला दरवाजा लावून दे, लॉक करून दे. भेटलं का काही भाजीचं गीचं? भेटलं का श्वेता? तू तर खाली झाली हो, भेटलंच नाही का त्याच्या दुकानात? मग आणि तो होतं त्याचं दुकान चालू. अजिताई नाहीच भेटलं ते रोशनच्या दुकानात, काहीच नाही भेटलं. फक्त हिरव्या मिरच्या होत्या, टमाटर होते आणि भेंड्या होत्या, बाकी काहीच नव्हतं. त्याचे सगळं संपलं म्हणे. ताई म्हणे तुम्ही लय उशीर केला म्हणे, पटकन या लागत होतं म्हणे. सकाळीचाच भाजीपाला होता म्हणे, सकाळी पूर्ण खतम झाला होता म्हणे. थोडाफार राहिलाच, मी आता दुकान लावलं होतं म्हणे. आता आहे नाही म्हणे भाजीपाला म्हणे, फक्त टमाटर न मिरची ना 2-3 त्या भेंड्याच थोड्याशा दिसल्या. तर मग भेंड्या तर आपल्या घरीच आहे पहिलेच, आणि टमाटर आहे आणि मिरच्या आहे, मग काय आणू? माय पालक तर घेऊन या लागत होती व, पालकही नव्हती का? पालक तरी आणा लागत होती व. डाळ भाजी मारभाजी मानली असं काय म्हणून बाई बुडी कटकट करून नाव अजून म्हणून याचा स्वयंपाक तर नाही झाला, भाजीपाला घरी राहते म्हणून ह्या निदान भाजीपाला आणत नाही म्हणून ह्या. आता बाई विचारच आला काय करावं. आता संध्याकाळचं बेसन कोणी खातही नाही व. बेसन तर बापा याचा बाप तर बिलकुल खातच नाही. ते आपले हे नाही खात व श्याम भाऊजी. कसं करा मग? बुडी नाही खात जास्त बेसन. आता कसं करायची? खिचडी बनवायची का? खिचडी खिचडी खातच नाही कोणी. मला आता खिचडी आवडते ना, त्या पोराला खिचडी आवडते रुद्रले. तर दुपारून कोणी नसलं ना कमी पोळ्या टाकू मग जाणून बुजून मी आमच्या दोघा मायलेकासाठी खिचडी मांडू माय मग. दुपारून खिचडी खाते तरी काय वय खातच नाही खिचडी. काय बनवा बाई काही समजून नाही राहिलं. कुकर मांडून देऊ वरण भाताचा आणि भेंड्या बनवून घेऊ. नाही तर ऍसिडिटी होते ना वरणानं बिचारे, ऍसिडिटी होते ना. एक काम करू का? नाही तर शेंगोडे बनवू का? शेंगोडे बनवतो. नाही तर शेंगोडे खाईन कधी मग सर्वजण ताई. शेंगोडे मला वाटत नाही बोलन गेलं ना. आई तर पहिलेच हे करत. शेंगोडे कायले बनवले म्हणा. वाटव आपण ना खरंच गलती केली व. सकाळीच गेलो असतं भाजीपाला आणाले, किंवा मग कानी मी ना रुद्राच्या पप्पाला फोन करून 10 वेळा फोन करते बाई. हिचा आला बाप रुद्रचा घरी पट्ट कुठं गेलं करू. पण सांगितलं नाही बाई, सिटीतून भाजीपाला घेऊन आले. आणि श्यामजीला नाही सांगितलं व तू. थांब बाई आता काय करा. तुम्ही एक काम करा, तुम्ही कानी कणिक भिजून द्या, एका इकडे भात मांडून घ्या.
मी बरोबर करतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, घ्या तुम्ही, करतो बरोबर. करतो तू कोणती भाजी करतो? अहो भाजीला काहीच नाही ना बिचारी श्वेता, काय करतो मग? शेंगदाणे आहे ना आपल्या घरी, शेंगदाणे. आता भाजीला नाही तर मग काय करतो? आता शेंगदाणे करतो मी, बरोबर करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त कणिक भिजवा आणि भात मांडून द्या, मी भाजी बनवतो शेंगदाण्याची, मग दोघी मिळून पोळ्या टाकून घेऊ. बरोबर करा तुम्ही लवकर लवकर, मी लसण गिसण निवडणावर करतो आणि भाजी बनवतो. तुम्ही ते कणिक भिजवा ना, भात मांडून द्या. कर बाबा कशी करतो तो. नाही ते कट्ट्याच्या शेंगदाण्याची भाजी तर माहित आहे हो मला, पण घात नाही ना ते आपल्या घरी कोणी खाले, म्हणून मी बनवत नाही. पण आता बनव बाबा, तू बनवतोस म्हणतो तर बनव. मी होताई एखादी वेळेस नवायची चांगली लागते, कधी कधी मी बनवतो, मस्त बनवतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सांगूच नाही आपण शेंगदाण्याची वय म्हणून, सांगूच नाही म्हणतो बिचारे. त्याला खायला तर माहित नाही पडन का हो येता माहित पडाले, खाल्ल्यावर तर समजूनच ना नाही शेंगदाण्याची भाजी होय म्हणून. माहित पडन तर माहित पडन, जाऊ द्या, मी बनवतो मस्त भाजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. करा तुम्ही तयारी, भात नाही हे कणिक भिजवा. कर बापा कशी करतात बुडी गिडी बोमली गिमली ना, आणि ते शांभाऊजीले पहिलेच आवडत नाही शेंगदाण्याची भाजी. कर बापा, माझ्या घरचा माणूस तरी खाऊन घे रुद्राचे बाप्पा. ते नाव सांगितल्यावर काही म्हणणारही नाही. कर बापा कशी करतात आता पाहू बाप्पा. हो घ्या बरं पटपट, आई अंगणातच बसून आहे, बाहेर इस्तो पेटवला त्याईनं तर झालं का करून राहिल्या. त्या सिटीत गेल्या होत्या का नाही मग, आणि केवायसी करायला काय माहित झाली का नाही झाली. तर चल मग येऊन घेऊन कधी अंदर तर काही सांगता नाही येत, मग अजून लावून पालारा दोघ्या हाये तोंड पालेस हाये, दोघ्या हाये तोंड पालेस हाये. ए बाबू, काय तुझे पप्पा आले तुला भेटायला? ए बाबू, बोलत नाही का मा पप्पा सोबत? एवढ्या दिवसाचे बाद भेटलो मी तुला. ए बाबू, याचं नाव ठेवा लागेल. बाबू बाबू म्हणतो आपण, मग चांगलं नाही वाटत बाबू बाबू म्हणाले, याचं नाव ठेवा लागेल ना आता आपल्याला. हो ठेवू ना, नाव ठेवू ना. मी बाबू बाबू सगळेच बाबू बाबू म्हणते, नाव ठेवायचं करते आई. कधी ठेवते ना कधी नाही तर. आणि तुम्ही एवढे दिवस काऊन लावले जी तिकडं? बायकोची लेकराची आठवण येते का नाही येत तुम्हाला? मग काय म्हणतो, मग तू काय घरी बस म्हणतो, मला काम नको करू म्हणतो. आता लेकरू झालं, पहिले दोघंच होतो, आता लेकरू आहे, आई बाबा आहे सोबत, मला काम करावंच लागेल का नाही? येले नाव ठेवा लागेल आपल्याला. हे काय बाबू बाबू झालं ना, 1.5 महिना तर झालाच नाही. याले नाव ठेवून देऊ ना आपण आपल्या घरी, तिकडं नेऊ. याले एका दिवसासाठी येत होतो तिकडं, नाव ठेवून देऊ. काय झालं? काय मी आठवण केली मी ना? काय झालं? बाबूचं नाव तिकडं काय ठेवू म्हणता तुम्ही? इकडंच ठेवू ना, आईच्या इकडं. आईनं बाबा लावते ना पैसे, आपल्यालाच लावा लागेल मग तिकडं. आपल्या घरी ठेवलं तर आईनं बाबा देणार आहे का तुमचे पैसे? आणि त्याच्याजवळ काय आहे त्यासाठी? आपल्यालाच लावून ना एवढे मोठे खर्च. तरी कम से कम नाही म्हटलं तरी नाव ठेवायला 20-25 हजार रुपये पाहिजे. चांगलं जर धुमटाडाक्यात ठेवतो म्हटलं तर मग करू दे ना. आई म्हणे इकडंच ठेवतो म्हणे नाव त्याचं. अहो त्या बाबांना सगळाच खर्च उचलला. तुला माहित तरी आहे का डिलिव्हरीचा? तुम्ही मला 50,000 रुपये दिले होते का ते बाबांनी दिलेले, ते तर लागलेच. पण वर्धा खर्च मी ना लावला होता, तो अर्धा खर्च मला वापस दिला त्या बाबाला. मग त्या दिवशी आणून दिले होते घरी, म्हणे हे घ्या म्हणे. मी म्हटलं नाही माझी बायको होईल, लेकरू होईल म्हटलं. मायवाला लावला तर काय फरक पडते? तर ती बाबा म्हणे नाही म्हणे, पहिलं काढत पण म्हणे माझ्या इकडं सत्ते म्हणे बापाच्या इकडं, तर आम्ही म्हणे आमच्या पोरीचं करतो म्हणे पहिलं, तुम्ही हे पैसे घ्या म्हणे. मी लय नाही म्हणलो, पण जबरदस्तीने ते हातात ठेवून दिली. मग काय म्हणतो, टाकून दिले मग बँकेत मी ना. बरोबर काय माय बाबाचं काय चुकलं मग? बरोबर आहे माय बाबाचं. पहिली डिलिव्हरी माझ्याच इकडं करते, करू द्या यायले. आपण पैसे नका, तुम्ही नका लावू बिनफालतू पैसे. तुम्हाला एवढंच पैशाचं हे आहे तर मला देऊन देजा, मी काही कानातले गिनातले बनवून घेईन त्याचेवाले. बहीण माय बिन तर भले आतमधलं बी दिसतो होते तू तर. आतमधलं बी दिसले. मी म्हटलं नाव आपल्या घरी ठेवू बाबूच, नाही म्हणतो बाबालेच लावू द्या करून राहिली. राहू दे ना, होते ना, आहे ना मी बाप आहो ना त्याचावाला, करू शकतो मी, लावू शकतो ना खर्च. हो राहू द्या, आपमधलं बी आहे तर आपमधलं बी समजा मध्ये जाऊ द्या. आहे ना माय आई बाबा करते ना, गरीब थोडी आहे माय आई वडील का लावू शकत नाही बा म्हणून. तुम्ही काय मधात पैसा दाखवतो जी तुमचा आला दाखवाले. दवाखान्यातही तसेच करत होते, दवाखान्यात कराले, पण माझी कंडिशन नव्हती ना बोलायची, म्हणून मी काही म्हणलं नाही. बरं झालं बाबानं वापस दिले तुम्हाला पैसे. तर काही सुरतचा शॉक आहे का? मायावाला काही शॉक नाही का? माया लेकराचा माया करते तर मग काय झालं, नाव ठेवतो म्हणते आई, तर करू दे ना. तुम्हाला काय एवढं आहे? त्या बाई त्यावाल्या मता नको. अहो आपल्या घरी ठेवू म्हटलं चांगलं नाव. काय म्हणून लोक डिलिव्हरी त्या बाबानं केली, नावही नाही ठेवणं होतं म्हणून याच्याकडून. असं नाही म्हणून का? कोणीच काही नाही म्हणत, तुम्हीच विचार करता बिनफालतूचा विचार कराले. आपण आपल्या घरी ठेवू, बिनफालतूचे पैसे वाया घालवाले. काऊन बोलून राहिले जवाईले? काय झालं हो जी जवाई, काय झालं जी? कसं तुम्ही, मीच बोलतो आईसोबत, काय बोलायचं तर तुम्ही चुपचाप राहा. हे जवाई म्हणते तू आले नाव ठेवू म्हणते बाबूचं. आपल्यावाल्या बाबू बाबू म्हणाले चांगलं नाही वाटत म्हणते. आता झालं म्हणते त्याले 1-1.5 महिना. तर मी म्हटलं हो म्हटलं ठेवू म्हटलं नाव. आई म्हणत होती म्हटलं का नाव ठेवू बा म्हणून. ठेवू ना नाव. थांब ना, हे कापसाचा हंगाम थोडा कमी होऊ दे, मग आपण थोडंसं रिकामं झालं म्हणजे नाव ठेवून देऊ. त्या पोराला काय बिना नाव ठेवल्यानंच ठेवणार आहे माय आम्ही. एवढंच केलं ना, उलीसच नाही होय ना आमच्याकडून. ठेवतो ना, ठेवतो. थांब काही दिवस, थांब 8-15 दिवस ठेवून देऊ. कापूस आपला वेचणं चालू आहे का नाही, फेरावर फेर निघून राहिले 2-3 वावरातले, तर म्हणून जवळ आलेच आहे आता तुम्ही, तर जेवण करून घ्या म्हटलं इकडं.
नाही नाही मामीजी, जेवण घेऊन झालंय. माझ्याला आईनं स्वयंपाक बनवून ठेवला होता, जेवण घेऊन झालं. बरं बाप्पा, काय माहित का बापा कशी झाली आणि कशी नाही तर हा सीता, तुले तर कोणी बोलणार नाही बाई. तू नवीन नवीन आहे तर मलाच बोलन बाई. बुडी तर लय काढन बाई माईवाली. हा तुम्हाला नेट लागले का न असं न तसं न तसं न तसं, काय माहित केली चांगली लागते का नाही लागत भाजी तर. आई मी न बनवली तर सही. आता दुसरं काही ऑप्शनही नव्हतं ना आपल्याजवळ. पण मला आता थोडं हेच वाटून राहिलं, काय म्हणते ना काय नाही. हे श्यामजी पा कसे पाहून राहिले भाजीकडे, जेवून तर राहिले. आता त्या भासरा पाय भासरा माझ्याकडे पाहून राहिला. हा काय माहित काय म्हणते काय नाही तर. अहो छाया, आज भाजी किती मस्त बनवली होती ना. हा एकदम मटणाचा रस्ताच झाला. कशी मस्त लागून राहिली भाजी. काय ठेव भाजी मस्त लागून राहिली. आण बरं एखादी भाकर, आणि भाकरी टाकले तुला आज तर. आम्हाला रुद्रच्या पप्पाला आवडली बाई भाजी. हा आता श्याम भाऊजीचं माहित नाही बाई. बुडी तर चुपचाप खाऊन राहिली व काही बोलूनही नाही राहिली काही नाही. आवडली असं बाई बुडीले बी. हो ना, खरंच मस्त झाली भाजी. एक नंबर भाजी बनवली वहिनी तुम्ही, मस्त भाजी बनवली. पण याच्यात काहीच नाही आहे. नाही वांग आहे, नाही आलू आहे, नुसता रस्सा रस्सा पाहिजे वाला. कायचा होईना कायचा नाही तर, पण मस्त लागून राहिलं की हा रस्सा. एक नंबर बनवली तुम्ही आज भाजी. हो का आवडली का तुम्हाला? बरोबर आहे, आवडणार नाही तर काय. आज भाजी मीनं बनवलीच नाही ना बनवाले. वहिनी थांब ना, सांगूच नका त्याने मीनं बनवली म्हणून. सांगूच नका, कोणालाच नका सांगू. श्याम भाऊ ही मस्त झाली म्हणून राहिले ना. रुद्रचे पप्पा काऊन नाही सांगू मी. ए शेतानं बनवली जी भाकरी मीनं टाकल्या. वेळेवर पोळ्याच टाकणार होती पण मी म्हटलं जाऊ द्या, याच्यासोबत भाकरी मस्त वाटन म्हटलं म्हणून का नाही भाकरी टाकल्या. ना पोट्ट्या नाही खाल्ल्या नाचू नाचू भाकर. आज थोय म्हणे भाकर कर आई, भाकर कर आई. तर भाकर केली मग मस्त. भातही बनवला. भात आणू का? भात मांडला ना, आणला तू भाव. काय दोनदा गंजाच्या कांदा तूच खातो म्हणतो का, लपून ठेवलं तिकडे भात. आणि इकडं भात घेत. माता मीच घेऊन येतो अंदरून भात. हा घेऊन येतो दोघा तिघाले बी. नको आणजो भात, मला नको आणजो. माय होती एवढ्याच याच्यात. मस्त खाऊशा लागून राहिली. कायची बनवली कायची नाही तो. पण याच्यात काही दिसूनच नाही राहिलं. नुसता रस्सा रस्साच दिसून राहिला. नाही कायची होईना कायची नाही तर कायची होय हो. अरे कायची भाजी बनवली हे. अरे खाणारे चुपचाप रे. कायची बनवली, कायची बनवली. अरे शेंगदाण्याची वय ते आमटी. कायची बनवली. खाल्ल्यावर समजून नाही राहिली का रे तुम्हाला चाव रे त्याची. बाई बुडीले समजलं हो. शेंगदाण्याची भाजी बनवली म्हणून बुडीला समजली. अरे देवा, बरोबर आहे. समजून नाही तर काय. आता एवढी वयस्कर आहे. कोणती भाजी कोणती होईन, कोणती भाजी कोणती नाही समजणार नाही तर काय. बाप्पा त्याईले समजली. बाप्पा त्याईले शेंगदाण्याची होय का आई. अहो टेस्ट अलगच लागून राहिली. मस्त बनवली शेताना भाजी तर. हा खरंच मस्त लागून राहिली. मला तर आवडत नाही शेंगदाण्याची भाजी, पण हे खाल्ली तर वाटतही नाही शेंगदाण्याची भाजी होय म्हणून ते. मस्त लागून राहिली हे. बनवली गिनवली तर चांगली म्हणा. तिनं मलाही आवडली. शेंगदाण्याची वय एखादी वेळेस बरी वाटते. बरं झालं. काऊन वा भाजीपाला गी नव्हता का घरात? अहो छाये, भाजीपाला नव्हता घरात बनवासाठी? आता काय सांगू बाई यायले. मी तुमच्यासाठी भात आणतो जी. भात आणतो. रुद्रचे पप्पा भात आणतो. आणि श्याम भाऊजी तुम्हाला पाहिजे का भात? आणू का तुमच्यासाठी? आणा ना वहिनी, आणा. थोडसंच आणतो, जास्त नको आणू. थोडसं आण जा ना, अर्धी भाकर घेऊन येतो माझ्यासाठी. हा आणा मग आणा. बाप्पा ते लहानवाली गेली भात आणाले आणि हे गेली भात आणाले. विचारलं बरोबर भाजीचं. तिच्या मागच पळत गेली. हे पळत झाले. काही कुठं आणायला चालली बाप्पा भात? घरातच चालली ना याच्यात स्वयंपाक रूम मध्ये का अजून कुठून आणते भात? वा रे वा. आई जेवण होतो. काय बडबड करत राहायचं नुसती. जेव ना. असं पण भाजी मस्त झाली. खरंच बनवली चांगली. पण ह्या श्वेतानं लाईनीले भाजी गिजी मस्त बनवता येते. मायनं मस्त शिकवलं बाई इले स्वयंपाक गिंपाक. कधी भाजी चांगलीच बनवते ते. ह्या मोठीवाणी नाही आहे. मोठीले नाही येते एवढी लागेस ह्या छायाले भाजी बनवता. पण इले येते बाई लाईनीले. सांगाच नाही लागत तिले. मस्त बनवते बाई भाजी. मायनं खरंच चांगलं शिकवलं इले. लाईनीले भाजी गिजी स्वयंपाक गी बरी बनवते. आई बाबा मी काय म्हटलं, मी आज संध्याकाळी नाही का 4च्या ट्रेननं जाणार आहे. हा इथं रेल्वेनं आपल्या नागपूरला जाणार आहे मी. हा आज तो म्हणे रे मी आता वापेस जात नाही म्हणून तिथं. मग आता कसा काय चालला तू? हो रे अरुण. नाही नाही, मी राहिले नाही चाललो तिथं. मला काम आहे थोडंसं. माझं काम निपटून येतो मी 8-10 दिवसानं येतो मी घरी वापेस. मी नाही राहत. तू आता ते विचार नको करू का मी तिथं राहीन बा म्हणून. ते मला बोलवण लढण भडण माझ्यासमोर. ते आता तिचे नाटकं चालणारच नाही माझ्यासमोर. मी काही तिथं राहत नाही. तिनं काहीही केलं ना तरी राहत नाही मी तिथं. आता मला दुसरं काम आहे. माझं काम मी म्हणतात सोडून आलो का नाही, तर त्याच्यामुळे मला का नाही पैसा पाणी घ्या लागेल माझ्यावाला. आता जो आहे तो आता त्या रूमचा किराया फिराया देणं दुणं करावं लागेल का नाही. हो ये करून ये तू वाला काम. हो बरोबर आहे ना. अचानक कसं आला तो. आणि बाबू त्याला काही तोंड घेऊन लावू नको जास्त. जास्त जर करा ना इकडे फोन करतो. इकडले लोक घेऊन येतो मी. जास्त जर माजल्यावानी करून तिचा बाप घेऊ भाऊ घेऊ. जास्त जर करून ना तर सांगतो मध्ये तिचा अरेरावी करून. नाही बाबा आपल्यासोबत कोणी अरेरावी करणार नाही. तिचा भाऊ करून थोडासा. पण मी माहीतच पडू देत नाही त्याला मी आलो का म्हणून. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी बरोबर जातो ना. 8 दिवसांनी येतो मी. मित्राच्या रूमवर राह तुम्ही. तिथं राहत नाही काही नाही. ते 5 बसून यायचं मला काय आहे का नाही तर मी फक्त रूमचं भाडं देतो
आणि बस या महिन्यातलं जे भाडं आहे का नाही थकीत ते भाडं देऊन देतो मी. त्या घरमालकीन काय बोल नाही तर पाहायला पैसे नाही दिले ना, असं नाही तसं नाही. फालतू बदनामी होते का नाही उलीच्या पैशासाठी. हो नाही तू बरोबर आहे रे बाबू, बरोबर आहे. इमानदारी पाहिजे मा अंगात, इमानदारी पाहिजे. बरोबर आहे, देऊन दे, जाऊ दे. जाय तुला जात आहे तर, पण थोडस सांभाळून राहायचो. तिचा भाऊ मोठा नालायक आहे. कोणी हात नाही लावत आपल्याला. मी काही कमी आहे का? कोण हात लावते मध्ये? हात लावाले कोणाची हिंमत आहे का मला हात लावायची? आता मी राहो चला बा, बायको लेकरू आहे म्हणून मी काही दाखवू नाही, जाऊ द्या. काय तर करता दाखवून ना, भांडणं करून तुम्ही सांगा बरं. पण हे असं जर काम पडलं तर आपण काही कोणापेक्षा कमी थोडी आहो. कमी राहिले कोणी हात नाही लावत आपल्याला. बाबू आजच चालला का रे? थोडासा थांबून जाता, 2-4 दिवसानं जाता रे. नाही आई, जा लागन मला, पाहा लागन कामाचं थोडंसं तिकडलं सगळं निपटून या लागन. आता पैसा अटकलेला आहे लोकांना, उष्णा गिसना दिलेला तो आणा लागन मला. मग काम हे नाही करता येत ना. जाऊ दे त्याले, जाऊ दे. बरोबर आहे त्याचं वाला. एवढे 5-6 वर्ष झाली तिकडं राहून राहिला तो. त्याचं असं नसना ये ना सगळ्याला सांगून हे ते नाही करी बाबू. ये मग काय. आणि ते जर भेटली सून बाई तर काही होत असेल तुमचं आपसात जर चांगलं तर पाबा. आणि राहत असेल तू तिकडं तर तसंही सांगतो, असं काही नाही का तू इकडंच राहायला पाहिजे म्हणून. बाबा ते गोष्ट सोडा, आता मी राहतच नाही तिकडं. तिकडं कुठं राहतो बाबा? मी नाही राहत. मी तिकडं येतो, मी वापस येतो. पण थोडेसे मला 8-10 दिवस द्या. माझे कामं सगळे निपटून येतो तिकडे, इकडंच येतो. मला पसारा गिसारा जर ते नेत असन आपली पूजा तिथं सामान घेऊन रूम मधून तर ते नेऊ देईन. नाही नेत असन तर इकडं घेऊन येईन. नाही नाही बाबू, तिच्या हातचं सामान होय. तुम्ही इकडून एकही नेलं नाही सामान तिच्यावाल्याच होय माथे सामान सगळं. तिचं अन्नाचं सामान कायले आणतं माही इकडं, राहू दे. आपल्याला काही करा नाही लागत बाबू तिच्या सामानाचं. अरुण रे, सामान गिमान नको आणू. फालतू नाही पाहिजे आपल्याला. सामान घे आणू नको तिकडलं इकडं. ते पोरगी नेन ना. बरं ठीक आहे, मी 4 वाजता जातो मग. हा आई थोडंसं लवकर स्वयंपाक करतो, जेवण करूनच जाईल. हो करतो ना, करतो. डब्बा गिब्बा नेशीन का जेवणच करशील? नाही डबा गिबा नाही जेवण करूनच जाईल मी. बरं बापा, जेवणच करून जायचं, लवकर बनवी.